तर मी ना आत्ताच थोडीशी यूट्यूबला शॉर्ट्स टाकायला सुरुवात केली आहे आणि त्याच्या आधी मला बरेच मोटिवेशनल व्हिडिओ म्हणू शकते मी. तर ते मला येत होते माझ्या फीडमध्ये की डेली रुटीन असेल, डेली व्लॉग असेल किंवा त्यांचं जे काही असेल स्केड्यूल ते येत होतं. मग मला वाटलं की हां ठीक आहे, पण मी जे हे करू शकते आणि मला जमेल हे. सुरुवातीचे 8 ते 10 दिवस मला काहीच नाही वाटलं. मला छान वाटलं की हां चला आपण काहीतरी करतोय. आणि नंतर मला कळे ना, म्हणजे सुचे ना मला की अरे काय टाकायचं आपण आता. कारण प्रत्येक वेळेस आपण तेच तेच कसं टाकणार आणि व्ह्यूअर्स जे आहेत, बघणारे आहेत, ते नेहमी नेहमी तेच कसं बघतील ना. त्यांना पण काहीतरी नवीन हवं असतं ना. तर मला नंतर म्हणजे आता हल्ली असं रिअलाईज होतं की अरे यार, शॉर्ट्स असो, रील्स असो किंवा व्हिडिओ असो, काही असो, ते कंटिन्यू टाकणं खूप अवघड आहे. जी पण लोकं या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्णपणे करतात किंवा मन लावून करतात त्यांना हॅट्स ऑफ यार. म्हणजे सगळ्याच गोष्टी सगळ्यांना नाही जमत. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की मी टाकणार नाही आहे, मी टाकणार आहे. पण असं जास्त मला त्याला वेळ देता येत नाही किंवा मला जास्त क्रिएटिव्ह असं सुचत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एडिटिंगला खूप प्रॉब्लेम होतो की मला एडिटिंग वगैरे जास्त जमत नाही करायला. त्यामुळे मी आपले नॉर्मल जसे आहेत तसे टाकते. दुसरी गोष्ट यार, फोनचं स्टोरेज खूप वाढतं राव. म्हणजे आता फोनमध्ये काहीच नाही, मी माझा स्वतःचा पण एखादा फोटो क्लिक नाही करू शकत, अशी अवस्था आहे. आणि त्याच्यानंतर आता आजचा हा पूर्ण दिवस होता. आज असं मला वाटलं होतं की आपण छान एखादा व्लॉग तयार करूया, पण तो काही मला जमला नाही अनावधानाने. कारण मी जरा हे माझं पुस्तक कंटिन्यू करायचं ठरवलं, त्यामुळे त्याच्यातच होते मी. त्यामुळं मी काय आज कुठल्याही शॉर्ट्स किंवा काही नाही टाकू शकले. पण मी जी गोष्ट ऑब्झर्व केली आजच्या दिवसभरात, ती गोष्ट मी शेअर करते, म्हणून मी हा शॉर्ट व्हिडिओ टाकते. बाय.